पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चांडोली गावाच्या हद्दीत आज पुन्हा अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली आहे। गट क्रमांक 140 मधील अतिक्रमणे हटवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली। या कारवाईत संतोष डोळस यांचा 100 टन वजन काटा आणि काही टपऱ्या हटवण्यात आल्या आहेत। मात्र ही कारवाई एकतर्फी असून केवळ आपल्यालाच लक्ष करण्यात आल्याचा आरोप डोळस यांनी केलाय। यापूर्वीही याच ठिकाणी मोठी कारवाई झाली होती, त्यामुळे पुन्हा झालेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। नॅशनल हे फक्त माझ्या पुरतं आणतात आणि ही यंत्रणा आणतात, ही यंत्रणा दाखवा आणि हे फक्त माझ्या पुरतं हे करतात। मग आम्ही या ठिकाणी विरोध केल्याच्या नंतर पोलीस प्रशासन आम्हाला जबरदस्तीने उचलायचं काम करतात, गुन्हा दाखल करायचं काम करतात। ही एक प्रकारची शोकांतिका आहे आणि प्रशासनाचा वापर करून, पदाचा गैरवापर करून ही जी कारवाई चालली ही अतिशय निंदनीय आहे। ठीक आहे, कारवाई करा, करण्याबद्दल दुमत नाही, परंतु 2 मिनिटं पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, 2 मिनिटं इथपर्यंत या। पण नाका आहे इथं ती इमारत आहे, 2024ला पण कारवाई केली, टोल नाका तसा ठेवला, इमारत तशी ठेवली। आता पण कारवाईला आल्या 146 साठी टोल नाका आणि इमारत पाडत नाही, फक्त माझंच जे आहे व्यवसायाची जागा ती काढतात, व्यवसाय बंद करतात, उदरनिर्वाह बंद करतात आणि उदरनिर्वाह बंद झाल्यानंतर एखादे कुटुंब जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला प्रशासनच प्रोत्साहन देते। उद्या हे सगळ्यांचे उदरनिर्वाह बंद केलेत, यांनी आता काय करायचं? यांनी काय 2 नंबरचे का धंदे करतात का, चोऱ्या करतात का? ठीक आहे, तुम्हाला जे काय करायचं सामूहिक कारवाई करा। PMRD मी सगळ्यांच्या तक्रारी केल्यात, येण्याच्या आईकडे पण सगळ्यांच्या तक्रारी आहेत, पण हे फक्त माझ्या पुरतं काम करतात आणि आम्ही काही भूमिका घेतली का मला हे पिंजरा दाखवतात आणि एवढे पोलीस बळ दाखवत्या। ठीक आहे, प्रशासकीय बळ तुम्ही दाखवा, पण हे जे तुम्ही प्रशासकीय बळ दाखवताय याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि जर येण्याच्या आईवाल्यांनी जर हा टोल नाका आणि ही बिल्डिंग जर आजच्या नाही पाडली तर याला सर्वस्वी आतापर्यंत जेवढे काही तैनात अधिकारी डिपार्टमेंट आहे यांना सगळ्यांना या ठिकाणी जबाबदार धरायचं। आजच्या आज हा टोल नाका आणि आजच्या आज हा ही इमारत पण गेली पाहिजे, कारण ती पण रोडमध्ये येते। पण हे फक्त ते बोलवा ते अधिकारी या 2 मिनिटं इकडे अधिकाऱ्यांपैकी त्याच्याकडे आयोगाने काय त्यांना दिल्या काही आयोगाला तक्रार कोणी केली, तो तक्रारदार यांची काही कारवाई आहे का? त्याच्यानंतर तक्रारदार असेल किंवा आम्ही असू जाब देणार, आम्हाला यांनी काही संधी दिली का सुनावणीची? आम्हाला काय बोलले का? नाही। पण हे जर समजा सार्वजनिक रस्त्यासाठी जर समजा हे बाधेचं कारण दाखवतात, मग हा टोल नाका ही बिल्डिंग हे बाधेचं कारण नाही का? 24 मध्ये कारवाई केली का नाही तुम्ही ते पाडलं? आता तुम्ही कारवाई काय ते पण 140 मध्येचे, त्यामुळे जर आता 140 मध्ये जर हे जर आजच्या आज हा टोल नाका जर इमारत नाही पाडली तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार, येण्याच्या जबाबदार आणि संबंधित काय अधिकारी असेल जबाबदार। त्याच्यानंतर आम्ही जी भूमिका घेऊ हीच आम्ही कोर्टात मांडू। त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना मी आता सांगतोय की आता या अधिकाऱ्यांना तुम्ही पोलीस बंदोबस्ताला आल्यात, गट नंबर 146 ची कारवाईची आजची नोटीस आहे। त्यामुळे गट नंबर 146 हा टोल नाक्याच्या पलीकडे 200 फूट आहे आणि इथून सुरुवात आहे। जे काही येण्याच्या मध्ये रस्ते देते ते सगळं काढा, त्याच्याबद्दल आम्ही अडवू नाही, पण याच्यात जर काही ठेवलं तर यांच्यावर पण गुन्हा दाखल करा। एवढीच मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या मीडियाच्या समोर मी सांगतो, नाही तर आम्ही स्वतः या ठिकाणी या येण्याच्या आईच्या विरोधात पोलीस प्रशासन विरोधात रास्ता रोको करू आणि त्याच्यानंतर आमच्यावर जो काय गुन्हा होईल तो आम्ही मान्य करू।